नमस्कार सर. जय शिवराय बोला. हा सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता हं, राज्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. तसं तुम्ही हं, 17 तारखेपासून सांगितलं होतं, की राज्यात पाऊस येईल. त्याप्रमाणे पाऊस आलेला आहे. तर हं. तुमचा अंदाज तंतोतंत खरा ठरलेला आहे. हो, शेतकऱ्याच्या मनामध्ये सर आजची परिस्थिती काय राहील बरं? नक्कीच. जी तुम्हाला 25% ची व्याप्ती सांगितलेली त्या पद्धतीनं महाराष्ट्रात काही ठिकाणी पेंडवलता, काही ठिकाणी नुसतं गर्जनं-अर्जनं आणि काही ठिकाणी पाऊस. ह्या 2-3 गोष्टी होत आहेत. हो. तर शेतकऱ्यांना एक विनंती आहे, ज्या ठिकाणी स्थानिक वातावरणाची गरमी म्हणजे अतिशय भयंकर गरमी असलेल्या भागांमध्ये आजूबाजूला विजा चमकणं वगैरे गोष्टी होतात. त्यामुळे थोडी सतर्कता जी आहे ती बाळगायची आहेच. आपला जो काही शेतमाल आहे, शेताच्या पसारा जो काही पांगलेला आहे, त्यामध्ये फक्त संरक्षण असं ठेवा. पाऊस काय रोज येणार नाही किंवा सगळ्यालाच होणार नाही. हं. पण अचानकच येणाऱ्या वातावरणामध्ये जे काही आपल्याला लाखभर रुपयाचा माल असतो, त्याचं नुकसान होऊ नये म्हणून हा सल्ला दिलेला आहे. तर परिस्थिती आजची जर आपण पाहिली तर आज कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी वातावरण हे सक्रिय होतंय. विजयपूर असेल, बसव कल्याण असेल, दक्षिण साईड असेल आणि महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजही बीड हं. जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये, जालन्याच्या उत्तर भागात जास्त सिस्टम नाहीये. जे काही प्रभात भोकरदन असेल, इथे फक्त एखाद्या ठिकाणी पाट्याखाली सत्कार पडेल. इथे मोठं सिस्टम नाहीच त्यामध्ये. हां. पण बीड जिल्हा असेल, लातूर असेल, नांदेड पट्टा असेल, परभणी असेल, माजलगाव वगैरे पट्टे असतील, अहिल्यानगरचा काही दक्षिणेकडील भाग असेल, या भागातल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. हं, हं. हं. सर गारपीट कोणत्या कोणत्या भागात काय होणार का? गारपिटीचं कसं आहे माहिती आहे का दादा? आता काही ठिकाणचा पावसाचा जोर हा ओसरतोय. म्हणजे अकोला असेल, अमरावती असेल, जळगाव इथे पहिलाही काही झालं नाही. पण हं. मोजक्या ठिकाणी जे काही आपद होते 10-20% तिथल्या पाऊस जोर आज ओसरतोय. जळगाव, अकोला, अमरावती, हिंगोली वगैरे वाशिमचा परिसर. ठीक हं, आहे. हं. जी काही 10-20% व्याप्ती होती. पण लातूर सारख्या ठिकाणी, धाराशिव सारख्या ठिकाणी, सोलापूर सारख्या ठिकाणी, सांगली, अहिल्यानगर, पंढरपूर हे जे काही भाग आहेत, तिथल्या कर्नाटकच्या वातावरणामुळे इथे ढग येतील. रात्री बेरात्री कोणत्याही टायमिंगला 6 वाजता म्हणा, संध्याकाळचे 9-10 वाजता म्हणा. इथे टायमिंगची मर्यादा नाही. इथे प्रकारचं वातावरण होऊ शकतं. हं, हं. हं. सर हे पाऊस किती तारखेपर्यंत राहणार आहे? पाऊस आजच्या दिवस जास्त प्रभाव आहे या दक्षिण साईडला. उद्यापासून खानदेश जे काही ढग निघतात ते पण थोडी कमी होऊन जाईल. पण एक हं. स्थानिक लेवलचं वातावरण आहे, उष्णता आहे. हं. त्यामुळे मालेगाव, नाशिक, पुणे परिसर अशा भागामध्ये एक तुरळक ठिकाणी गावखेड्यामध्ये होऊ शकतो. जी व्याप्ती आहे ती कमी झालेली आहे. हां. बाकी कर्नाटक वगैरे भागामध्ये उद्या पण प्रभाव आहे. हं, हं, हं. हं. सर पुन्हा आपल्या एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा अजून वातावरण तयार होईल का? एप्रिल हाच आहे. पुढच्या श मे महिन्यामध्ये सक्रिय होणार आहे 16 आणि 17 तारखेच्या आसपास. हां. हं. म्हणजे सर आणि आता 8-9 ला हं, हं. आता कसं की बघा उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला की लोकांच्या शेतकऱ्याच्या मनात येतं की पावसाळ्यात पाऊस कमी पडतो. हं, ते आता हं. शेतकऱ्याचा प्रश्न मिटवा सर याला. हे पहा आपली जी भूमिका आहे जानेवारीपासून ते आत्तापर्यंतची ती हां, ठामच आहे. दुष्काळ नाहीये, पाऊस 10% कमी आहे. हां, म्हणजे ज्या दिवाळीच्या पिरियडपर्यंत किंवा दिवाळीनंतरही मान्सून ला निनाचा प्रभाव जो असतो तो लांबणीखाली पाऊस चालणं हा ला निनाचा प्रभाव असतो आणि अल निनो म्हणजे दिवाळीच्या अगोदर आवरून घेणं. ठीक आहे. हां, आणि आवरून घेतल्याच्या नंतर असं नाही की दिवाळीनंतर पाऊस पडत नाही. त्यानंतर सुद्धा जे काही WD असतात वगैरे गोष्टी आहेत त्यामुळे तो पाऊस पडत असतो पुढच्या दिवाळीनंतर सुद्धा. तो भाग वेगळा आहे. पण तो कमी आहे. या वर्षीसारखी नासाडी नाहीये. पण ह्या वर्षी परतीच्या पावसाच्याही अगोदर आपला गणेशोत्सव असेल, ऑगस्ट महिना असेल ते मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचे महापुराचे संकट सुद्धा ह्या वर्षी आहेत. हो, आणि जून हा गेल्या वर्षीच्या तुलनात्मक पाऊस आहे. कमीही हां, नाही आणि जास्तही नाही. आणि एखादा महिना असा येतो की गेल्या वर्षी सुद्धा एवढा पावसाळा भयानक होता. पण जुलै महिन्यामध्ये जुलैच्याही अगोदर पेरण्या करताना किचकट परिस्थिती आपण बघितली. हो, पूर्व विदर्भाची, दक्षिण महाराष्ट्राची, त्यानंतर मराठवाड्यातही काही पिकं सुकू लागली होती. अशा प्रकारची परिस्थिती होती. पश्चिम महाराष्ट्रात इथे दरवर्षी असते. त्यामुळे हे नवीन नाहीये. आता फक्त तुम्हाला कारण सांगितलं की पावसाळा कमी आहे. हां, पावसाळा हा 2 महिने कमीच असतो. परतीच्या पावसामध्ये आपल्या जे काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. धरणांचा, पाण्याचा प्रश्न देखील मिटवला जाईल. पाऊस इतक्या चांगल्या पद्धतीनं आहे आणि एवढंही खतरनाक वातावरण नाही की लगेच दुष्काळ नाव दिले जाते अनेक संस्थेकडनं. तितका बेकार कंडिशन नाहीये. हां, हां. बाकी विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हा तुमचा भाग राहिलाय. हो सर, हो. हं, हं. नक्की सर शेतकऱ्याला एक महत्त्वपूर्ण अंदाज दिल्याबद्दल. नक्की धन्यवाद.